भगवी टोपी सर्व धर्म समभावनेचा संदेश देणारं प्रतीक आहे। हा संत महात्म्यांचा परिसर असून याला काळीमा न लागू देता असाच अबाधित नेहमीप्रमाणे राहावा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार पेरावे असं उद्बोधनपर विचार श्री क्षेत्र वरखेड येथे श्री समर्थ आडकुजी महाराजांच्या 104व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित काल्याच्या प्रसंगी बोलताना माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मांडले। यावेळी अडकुजी महाराजांच्या हजारो भाविकांनी श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी हरिभक्त पारायण मयूर महाराज यांची काला अभंगवाणी होऊन काल्याच्या महत्त्वावर प्रासंगिक उद्बोधन करण्यात आलं। आडकुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष अभिजित बोके व विश्वस्तांच्या हस्ते निमंत्रित संत महात्म्यांचा व विविध धार्मिक संस्थान पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गंगाधर टप्पे यांच्या श्री गुरुदेव विविध पैलूंचे दर्शन या पुस्तकाचा विमोचन सोहळा पार पडला। काला व महाप्रसाद देण्यात आला। यावेळी हजारो भक्तांचा जनसागर वरखेड नगरीत उसळला होता। सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, भाषण व ग्रामगीता 11 ओव्यांचं वाचन ग्रामगीताचार्य विजयराव बोके यांनी केलं। श्री समर्थ आडकुजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीची शोभायात्रा वरखेड नगरीतून काढण्यात आली। श्री गुरुदेव समर्थ भजन मंडळ भजन संध्या, रात्री दहीहंडी, आरती, प्रसाद, राष्ट्रवंदनेनं कार्यक्रमाची सांगता होऊन सर्व संत पालखीचे प्रस्थान व कार्यक्रमाची सांगता झाली। संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन विजय बोके यांनी केलं।